राजकीय रणनीतिकार प्रशांत किशोर यांची राजकारणामध्ये एंट्री होते। 2 ऑक्टोबरला जनसुराज्य पक्षाची ते स्थापना करणार आहेत। 2025 मध्ये बिहारमध्ये लोकराज्य आणेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केलेला आहे। बिहारमधील लोकांसाठी राज्यातच रोजगाराच्या संधी निर्माण करण्यावरती भर देणार असल्याचं प्रशांत किशोर यांनी म्हटलंय। गांधी जयंतीच्या दिवशी 1 कोटी सदस्य जनसुराज्य पक्षाची पायाभरणी करतील अशी माहिती देण्यात आली आहे। पहिल्याच दिवशी 1.5 लाख लोकांना पक्षामध्ये पद दिली जाणार असल्याचं सुद्धा प्रशांत किशोर यांनी जाहीर केलं। वादग्रस्त IAS अधिकारी पूजा खेडकरांच्या आईच्या जामीन अर्जावरती आज सुनावणी पार पडणार आहे। मुळशीमध्ये शेतकऱ्याला पिस्तूल दाखवून धमकावल्याप्रकरणी मनोरमा खेडकर न्यायालयीन कोठडीमध्ये आहेत। तर या प्रकरणामध्ये पूजा खेडकरांचे वडील दिलीप खेडकरांना आधीच जामीन मंजूर झालेला आहे। तर मनोरमा खेडकर यांच्या जामीन अर्जावरती आज सुनावणी होणार आहे। पिस्तूल दाखवून धमकावल्याच्या प्रकरणामध्ये त्या सध्या न्यायालयीन कोठडीमध्ये आहेत। त्यामुळे आता आजच्या सुनावणीवेळी नेमकं काय घडतं, मनोरमा खेडकर यांना दिलासा मिळतो का हे पाहावं लागेल। मधनं एक मोठी घडामोड येते। विरारच्या नवापूरमध्ये जमावाच्या हल्ल्यात शिवसेना नेत्याच्या मुलाचा मृत्यू झालेला आहे। रिक्षा चालकाने केलेल्या मारहाणीवेळी हृदयविकाराच्या झटक्यानं मिलिंद मोरे याचा मृत्यू झाला अशी माहिती समोर येते। मिलिंद मोरे हे ठाण्याचे शिवसेनेचे माजी जिल्हा प्रमुख रघुनाथ मोरे यांचे पुत्र आहेत। रविवारी विरारच्या नवापूर इथल्या एका रिसॉर्ट समोरची ही घटना आहे। रिसॉर्ट बाहेर रिक्षानं मोरे यांच्या पुतण्याला धडक दिल्यामुळे हा सगळा वाद उद्भवला होता। अर्नाळा पोलीस ठाण्यामध्ये या प्रकरणामध्ये आता गुन्हा दाखल। काही अज्ञात तरुणांनी एक रिक्षा उलटवलेली आहे। उल्हासनगर कॅम्प 5 गायकवाडपाडा परिसरामधली घटना आहे। घटना CCTV कॅमेऱ्यामध्ये कैद झाली आहे। अंबरनाथच्या शिवाजीनगर पोलीस ठाण्यामध्ये या सगळ्या प्रकरणामध्ये गुन्हा नोंदवण्यात आलेला आहे। रविवारी पहाटे गायकवाडपाडा विठ्ठल मंदिराजवळ 2 अज्ञातांनी 2 रिक्षांची तोडफोड करत त्या रिक्षा उलटवल्या। जालना जिल्हा पोलीस दलामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये फेरबदल करण्यात आलेले आहेत। जिल्ह्यामधील 31 पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत। जालना जिल्ह्यामधील अनेक सहाय्यक पोलीस निरीक्षक आणि पोलीस उपनिरीक्षक यांच्या बदल्या झाल्यात। इतर जिल्ह्यामधून आलेल्या अधिकाऱ्यांना नेमणुका देण्यात आलेल्या आहेत। तर जालन्यामध्ये अवजड वाहनांच्या वाहतुकीच्या मार्गामध्ये बदलाचे आदेश देण्यात आलेत। श्री गजानन महाराज दिंडी निमित्त अवजड वाहनांना पर्यायी मार्गाचा वापर करण्याचं जालना जिल्हा पोलीस अधीक्षक अजय कुमार बन्सल यांनी आवाहन केलेलं आहे। श्री गजानन महाराज संस्थान शेगाव या न्यासाची श्रींची पायदळी वारी ही पालखी परंपरेनुसार पंढरपूरहून परतीच्या मार्गावरती आहे। 30 जुलै ते 1 ऑगस्ट पर्यंत गोंदी आणि अंबड हद्दीमध्ये मुक्कामी राहणार आहे। 1 ऑगस्टला गोलापांगरी मार्गे जालना शहराकडे ही दिंडी प्रयाण करणार आहे। तर गजानन महाराज दिंडी निमित्त पर्यायी मार्गाचा वापर करण्याचं आवाहन आता प्रशासनाकडून करण्यात आलेलं आहे। जालना शहरामध्ये शिक्षणासाठी विद्यार्थ्यांना पाण्यामधनं मार्ग काढावा लागतोय। गांधीनगरच्या उर्दू शाळेच्या रस्त्यावरती पाणी साचलेलं आहे। त्यामुळे विद्यार्थ्यांना शाळा गाठण्यासाठी कसरत करावी लागते। महापालिकेने लवकरात लवकर रस्ता दुरुस्त करण्याची नागरिकांकडून मागणी करण्यात आली आहे। जालन्यामधला प्रकार आहे। जालना शहरामध्ये शिक्षणासाठी विद्यार्थ्यांना अक्षरशः पाण्यामधनं वाट काढण्याची वेळ आलेली आहे। गांधीनगरच्या उर्दू शाळेच्या रस्त्यावरती पाणी साचतंय। तर नंदुरबारच्या नवापूर पूरग्रस्त भागामधील 350 कुटुंबांना सुमाणिका परिवाराकडून अन्नधान्य किट वाटप करण्यात आलेलं आहे। नवापूर शहरासह तालुक्यामध्ये अतिवृष्टी झाल्यामुळे नागरिकांचं मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालंय। नवापूर शहरामध्ये नाल्यालगतच्या भागातील घरांमध्ये संसारोपयोगी साहित्य वाहून गेलेलं आहे। अन्नधान्य त्यामुळे खराब झालेलं आहे आणि अशात मदतीचे हात आता पुढे येताना दिसत आहेत। उल्हासनगरमध्ये RPI आठवले गट आक्रमक झाल्याचं चित्र आहे। 4 दिवसांमध्ये बेकायदा बार बंद झाले नाहीत तर आंदोलनाचा इशारा देण्यात आलेला आहे। बारवरती कारवाई करण्याची मागणी करणाऱ्या गौरव भालेरावला पोलिसांनी अटक केल्याचा आरोप करण्यात येतो।
कोणाच्या तरी दबावाखाली येऊन पोलिसांनी ही कारवाई केलेली आहे असा आरोप भगवान भालेराव यांनी केलाय। गौरव भालेराव शरदचंद्र पवारांचे राष्ट्रवादीचे कार्यकर्ते असल्याची माहिती समोर येते।